नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, सूर्य या ठिकाणी शब्द आहे, समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील दिनकर। या ठिकाणी सूर्य या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, आरंभ या ठिकाणी शब्द आहे, विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे। आरंभ या ठिकाणी शब्द आहे, विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील आरंभ म्हणजे सुरुवात, सुरुवातच्या विरुद्ध शेवट या ठिकाणी आपला योग्य विरुद्ध आरती शब्द राहील। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी काय विचारले, घरदार नसलेला अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे, घरदार नसलेला। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील बेघर, या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 4 पहा, वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी वाक्यप्रचार बघा, गावी नसणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगा, गावी नसणे। बघा, या ठिकाणी गावी नसणे म्हणजे बिलकुल माहीत नसणे, या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक 5 पहा, अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी अलंकारिक शब्द गोगलगाय या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील स्वभावाने अतिशय गरीब, या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बटाटा, तंबाखू, पगार हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील बटाटा, तंबाखू, पगार हे सर्व शब्द विद्यार्थी मित्रांनो पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत। बघा, प्रश्न क्रमांक 7 पहा, या ठिकाणी आपल्याला भाववाचक शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे। बघा, या ठिकाणी 4 शब्द आहेत, या 4 शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला भाववाचक या ठिकाणी शब्द ओळखायचा आहे। बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील शांतता, या ठिकाणी भाववाचक या ठिकाणी नाम असलेला पर्याय राहील। प्रश्न क्रमांक 8 पहा, वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी वाक्य पहा, मी चित्रपट पाहिला होता, या ठिकाणी वाक्य आहे, या वाक्याचा काळ आपल्याला सांगा, मी चित्रपट पाहिला होता। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील पूर्ण भूतकाळाचं वाक्य, या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गुरु उपदेश या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा, गुरु उपदेश या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा, या ठिकाणी गुरु उपदेश या शब्दामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील स्वर संधी, या ठिकाणी या प्रकारची संधी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे। बघा, रामूने पेन कुठे ठेवला, या ठिकाणी बघा रामूने या ठिकाणी अधोरेखित शब्द आहे, अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे। रामूने, ने, एशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील तृतीया या विभक्तीचे प्रत्यय असतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सारंग या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? बघा, सारंग या ठिकाणी शब्द आहे, समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, सारंग म्हणजे हत्ती, या ठिकाणी आपले योग्य समानार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अतिवृष्टी या ठिकाणी शब्द आहे, विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचे। अतिवृष्टी या ठिकाणी शब्द आहे, विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, अतिवृष्टी अनावृष्टी या ठिकाणी योग्य विरुद्ध आरती शब्द राहील। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, आकाशातील बघा असंख्य तारकाचा जो पट्टा असतो त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? आकाशामधील असंख्य तारका जो पट्टा असतो त्यांना आकाशगंगा या ठिकाणी असे म्हटले जाते। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, रे गळ घालणे या ठिकाणी वाक्यप्रचार आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगाय गळ घालणे। बघा, गळ घालणे म्हणजे आग्रह धरणे या ठिकाणी
आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा पहा. अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द अष्टपैलू या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे. योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा अनेक बाबीमध्ये प्रवीण असलेला या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा. डबा, शेठ, दादर हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले डबा, शेठ, दादर हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा हे सर्व शब्द गुजराती या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा. जी, जे, कोण हे पुढीलपैकी कोणत्या जातीचे शब्द बघा जी, जे, कोण हे पुढीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. सर्वनाम या जातीचे या ठिकाणी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. भाववाचक नाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. बघा या ठिकाणी 4 शब्द आहेत. या 4 शब्दापैकी भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आहे. दास्य या ठिकाणी भाववाचक नाम असलेला पर्याय राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. सार्वनामिक विशेषण या ठिकाणी आपल्याला ओळखायचं. सार्वनामिक विशेषण या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. कोण मनुष्य या ठिकाणी सार्वनामिक विशेषण असलेला तो पर्याय राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. मी चित्रपट पाहत आहे हे वाक्य कोणत्या काळाचं मी चित्रपट पाहत आहे हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो रीतिभूत बघा मी चित्रपट पाहत असे हे वाक्य विद्यार्थी मित्रांनो रीतिभूतकाळाचं हे वाक्य आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा. गुरु उपदेश या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे तर स्वर संधी या प्रकारची संधी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. ने एशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे पर्याय ने एशी बघा ने एशी हे प्रत्यय तृतीया या विभक्तीचे प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. राष्ट्रध्वज या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे. राष्ट्रध्वज या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. तत्पुरुष समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा. यशवंत हे पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोपण आहे. यशवंत हे पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. यशवंत दिनकर पेंढारकर या कवीचं विद्यार्थी मित्रांनो यशवंत हे टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. तिने चिंच खाल्ली वाक्य आहे. वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा आहे. तिने चिंच खाल्ली. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक कर्मणी प्रयोगाचं वाक्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा. झेंडूची फुले हा काव्यसंग्रह खालीलपैकी झेंडूची फुले हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा काव्यसंग्रह आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. प्रल्हाद केशव वात्रे यांचे या ठिकाणी काव्यसंग्रह आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. गोलपीठा या पुस्तकात बघा गोलपीठा या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं बघा गोलपीठा हे पुस्तक पुढीलपैकी कोणाचं पुस्तक आहे. बघा नामदेव ढसाळ यांचे या ठिकाणी पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. एकच शब्द वाक्यामध्ये 2 अर्थांनी वापरल्यामुळे कोणत्या प्रकारचा अलंकार होतो. एकच शब्द बघा वाक्यामध्ये 2 अर्थांनी वापरल्यामुळे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा अलंकार होतो. बघा श्लेष अलंकार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. तोंडपाठ या ठिकाणी शब्द आहे. पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचे या ठिकाणी तोंडपाठ. बघा तोंडपाठ तत्पुरुष समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. सर्वांनी शांत बसावे वाक्य आहे. वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगाय. सर्वांनी शांत बसावे. बघा आकर्मक भाव या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. दुःख, आनंद, आश्चर्य यासारख्या भावना प्रगट करणाऱ्या शब्द शेवटी पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विरामचिन्हे वापरतात. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. दुःख, आनंद, आश्चर्य यासारख्या भावना प्रगट करणाऱ्या शब्द या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह या ठिकाणी वापरले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. अनेक वचन शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. अनेक वचन. बघा या ठिकाणी अनेक वचन म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 भाषा या ठिकाणी अनेक वचन या ठिकाणी असलेला तो पर्याय राहील. प्रश्न क्रमांक गायरान या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग. गायरान या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे. बघा गायरान नपुंसक लिंग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गिरीश हे टोपण नाव कोणत्या कवीचं टोपण नाव? गिरीश हे पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, गिरीश हे शंकर केशव कानेटकर या कवीचं गिरीश या ठिकाणी टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, करुण रूपी वाक्य असे पुढीलपैकी कोणत्या वाक्याला म्हणतात? करुण रूपी वाक्य पुढीलपैकी कोणत्या वाक्याला म्हणतात? करुण रूपी वाक्य. बघा होकारार्थी वाक्याला करुण रूपी वाक्य या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तेवढी राहिलेली 5 वाक्य पूर्ण कर बरं हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? बघा तेवढी राहिलेली 5 वाक्य पूर्ण कर बरं हे वाक्य आज्ञार्थी वाक्य या प्रकारचं वाक्य आहे. बघा प्रश्न क्रमांक राजा या शब्दाचे समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणते? बघा राजा या ठिकाणी शब्द आहे, समानार्थी शब्द आपल्याला सांगायचे आहेत. राजा. नरेश आणि भूपाल शब्द राजा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पायमल्ली करणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. पायमल्ली करणे. बघा पायमल्ली करणे म्हणजे अवमान करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक तंबाखू, पगार, बटाटा हे सर्व शब्द विद्यार्थी मित्र पोर्तुगीज भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक बघा, अधोगती हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या? अधोगती हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे? अधोगती. विसर्ग संधीचं उदाहरण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा, त इ आ हे पुढीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय? बघा त इ आ हे पुढीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? बघा त इ आ हे प्रत्यय सप्तमी या विभक्तीचे प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कांचन हेम हिरण्य हे पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी? कांचन हेम हिरण्य पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? बघा कांचन हेम हिरण्य हे सोने या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जाणून घ्यायची इच्छा असलेला शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचे. जाणून घ्यायची इच्छा असलेला. जिज्ञासू या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक हेळसांड होणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. हेळसांड होणे. बघा हेळसांड होणे म्हणजे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील. दुर्लक्ष होणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अब्रू, अत्तर, पेशवा, हकीकत हे सर्व शब्द पुढीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये? बघा अब्रू, अत्तर, पेशवा, हकीकत हे सर्व शब्द पुढीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. फारसी या भाषेमधून मराठी या भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, त्याला या ठिकाणी शब्द आहे, शब्दाची जात आपल्याला सांगायची आहे. त्याला. बघा सर्वनाम या ठिकाणी त्याला या शब्दाची जात राहील. बघा प्रश्न क्रमांक सदाचार हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या संधीचं या ठिकाणी? बघा सदाचार. बघा या ठिकाणी शब्द आहे सदाचार, संधी आपल्याला सांगायची आहे. बघा व्यंजन संधी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ने एशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर ने एशी हे प्रत्यय तृतीया हे विभक्तीचे प्रत्यय आहेत. पंचवटी हा शब्द कोणत्या प्रकारच्या समासाचं या ठिकाणी? बघा पंचवटी. बघा पंचवटी विद्यार्थी द्विगु समास या प्रकारच्या समासाचं या ठिकाणी उदाहरण आहे पंचवटी. प्रश्न क्रमांक विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव खालीलपैकी? बघा विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव खालीलपैकी कोणतं आहे? बघा कुसुमाग्रज विद्यार्थी मित्रांनो विष्णू वामन शिरवाडकर यांचे या ठिकाणी टोपण नाव आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गिरी, आचल, नग हे पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी? गिरी, आचल, नग हे कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? तर पर्वत या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नेत्याचे अनुकरण करणारे व त्यांच्या मागून जाणारे अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. नेत्याचे अनुकरण करणारे व त्यांच्या मागून जाणारे त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? त्यांना अन्वय या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मूग गिळणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. मूग गिळणे. बघा मूग गिळणे म्हणजे गप्प बसणे या ठिकाणी आपले योग्य अर्थ राहील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मी भोजन केले होते या ठिकाणी वाक्य आहे कोणत्या काळाचं वाक्य? बघा मी भोजन केले होते.
बघा पूर्ण भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील. विद्यार्थी या ठिकाणी शब्द आहे, या शब्दाची संधी आपल्याला सांगा. विद्यार्थी बघा विद्यार्थी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक स्वर संधी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक गोविंदाग्रज हे पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव? गोविंदाग्रज बघा गोविंदाग्रज बघा हे राम गणेश गडकरी या कवीचं बघा या ठिकाणी गोविंदाग्रज हे टोपण नाव आहे. बघा चाचीचे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय? बघा चाचीचे हे प्रत्यय बघा चाचीचे हे प्रत्यय षष्टी या विभक्तीचे प्रत्यय आहेत. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा भूपाल या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? बघा भूपाल बघा भूपाल म्हणजे राजा या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनुकूल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. अनुकूल अनुकूलचा प्रतिकूल या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द राहील. अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचे. बालकांना झोपवण्यासाठी बघा गायले जाणारे गीत पुढीलपैकी कोणते गीत असते? अंगाई गीत या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. नाव सोनूबाई हाती कथळाचा वाळा मन आहे या म्हणीचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा नाव मोठे पण कर्तृत्व कमी प्रतीचे असणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. बघा खडे चारणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. खडे चारणे बघा खडे चारणे म्हणजे पराभूत करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक मी रस्त्याने जात असेन हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य? मी रस्त्याने जात असेन बघा भविष्यकाळामध्ये गेलेला आहे. अपूर्ण भविष्यकाळ या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा दिग्विजय या ठिकाणी शब्द आहे, संधी आपल्याला सांगायची. दिग्विजय बघा दिग्विजय व्यंजन संधी या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य शब्दाची संधी राहील. ऊनहून हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय? ऊनहून बघा ऊनहून हे प्रत्यय पंचमी हे विभक्तीचे प्रत्यय आहेत. बघा अजन्म या ठिकाणी शब्द आहे, समास आपल्याला सांगायचा. अजन्म जन्मापासून अजन्म बघा अव्यय भाव समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पावक या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. पावक बघा पावक म्हणजे अग्नी या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. जे टाळता येऊ शकत नाही त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा जे टाळता येऊ शकत नाही म्हणजे त्यांना अपरिहार्य या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा. पराचा कावळा करणे बघा पराचा कावळा करणे म्हणजे क्षुल्लक बाबीला फार मोठी स्वरूप देणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. किल्ली भाकरी चक्री हे कोणत्या भाषेमधून? मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. किल्ली भाकरी चक्री बघा हे कानडी या भाषेमधून बघा मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा नेहा रोज अभ्यास करीत जाईन कोणत्या काळाचं वाक्य? बघा नेहा रोज अभ्यास करीत जाईन बघा जाईन म्हटलेलं आहे, भविष्यकाळामध्ये गेलेलं आहे. रीती भविष्यकाळाचं वाक्य या ठिकाणी वाक्याचा काळ राहील. बघा दुर्लक्ष या ठिकाणी बघा शब्द आहे, कोणत्या दुर्लक्ष या ठिकाणी शब्द आहे कोणत्या संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे? दुर्लक्षम बघा विसर्ग संधीचं उदाहरण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा मराठी राजभाषा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? मराठी राजभाषा दिन 27 फेब्रुवारी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा नटसम्राट या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण? बघा नटसम्राट विभा शिरवाडकर विष्णू वामन शिरवाडकर या ठिकाणी नटसम्राट या पुस्तकाचे लेखक आहेत. बघा प्रश्न क्रमांक बघा 40 बघा झोंबी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी बघा झोंबी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला बघा या ठिकाणी असेच बघा स्पर्धा परीक्षेसाठी बघा लागणारे अतिसंभाव्य बघा 10,000 प्रश्न जर PDF पाहिजे असेल तर आणि सोबत एका वर्षाचा लेटेस्ट घडामोडीचा PDF सोबत IMP नोट्स जर तुम्हाला सर्व या ठिकाणी PDF पाहिजे असेल तर परीक्षा कोणतीही असो आपल्याकडे या ठिकाणी सर्वांचे प्रश्न या ठिकाणी अवेलेबल आहेत. जर कोणाला PDF घ्यायचे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे काही व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व PDF या ठिकाणी एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले तर त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.